नमस्कार, तिखट पाहुणचार रेसिपीज मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। आज आपण बनवणार आहोत चंपाषष्ठी विशेष वांग्याचे भरीत, त्याचप्रमाणे बाजरीच्या पिठाचे रोडगे। त्यालाच आपण बाजरीच्या पिठाचे छोटे नैवेद्य किंवा चाणक्या असे सुद्धा म्हणतो। चंपाषष्ठीच्या दिवशी खंडोबाला हा नैवेद्य दाखवला जातो। तर या ठिकाणी मी भरीत बनवण्याची एकदम सोपी अशी पारंपरिक पद्धत सांगितली आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर पहिल्यांदा आपण भरीत कसं बनवायचं ते बघणार आहोत। त्यासाठी या ठिकाणी मी एक मोठं वांग घेतलेलं आहे। तर हे हिरव्या पाठीचं वांग आहे, तुम्ही कोणत्याही प्रकारची वांगी घेऊ शकता। कोणत्याही प्रकारच्या वांग्याचं भरीत हे छानच बनतं। तर या ठिकाणी मी सुरुवातीला वांग्याला अशा चिरा देऊन घेणार आहे, म्हणजे यामध्ये ज्या काही आपल्याला अळी वगैरे काही कीड असेल तर ते व्यवस्थित दिसेल। आता वांग्याला तेलाचा हात लावून व्यवस्थित सर्व बाजूंनी तेल चोळून घ्यायचे आहे, म्हणजे वांग आपण जेव्हा भाजल्यानंतर त्याची साल ही व्यवस्थित निघते। आता गॅस चालू करून त्यावर एक जाळी ठेवायची आणि त्यावर हे वांग चारही बाजूंनी व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम ही मीडियमच ठेवायची। हाय फ्लेमवर वांग शक्यतो वरतून पटकन भाजतं, आतमधून ते व्यवस्थित भाजलं जात नाही, त्यामुळे मीडियम गॅसवरच वांग व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे। तर बघा, या ठिकाणी मी अगदी टोकाकडचा भाग त्याचप्रमाणे देठाकडील भागाकडून सुद्धा वांग हे व्यवस्थित असं भाजून घेतलेलं आहे। असं वांग भाजून घेतलं की ती कच्चं राहत नाही, त्याचप्रमाणे खायला सुद्धा त्याची टेस्ट ही छान अशी लागते आणि सर्व बाजूंनी आतमधून व्यवस्थित असं वांग भाजलं जातं। तर या ठिकाणी वांग हे व्यवस्थित असं भाजून झालेलं आहे। गॅसची फ्लेम ऑफ करून वांग हे आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकाल, चाकूच्या मदतीने अलगदरित्या अगदी वरच्यावर साल हे व्यवस्थित असं निघत आहे। आपण जे सुरुवातीला तेल लावून घेतलं होतं त्यामुळे आपल्याला ही साल काढण्यास मदत होते। आता वांग हे गरम आहे, त्यामुळे आपण थोड्या वेळासाठी हे साईडला ठेवून देऊया, तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया। तर या ठिकाणी मी खलबत्ता घेतलेला आहे, त्यामध्ये 5 ते 6 लसूण पाकळ्या घातल्या। सुरुवातीला आपण ह्या ठेचून घेणार आहोत। लसूण थोडासा ठेचून झाला की त्यामध्येच आपण हिरवी मिरची घालून ते सुद्धा आपण ठेचून घेणार आहोत। असं लसूण आणि मिरची ठेचून घेतल्यामुळे जी भरताची चव आहे ती खूपच छान येते। तुम्ही मिक्सरला सुद्धा हे फिरवून घेऊ शकता, परंतु असं ठेचून बघा, खूपच छान भरीत लागते। तर या ठिकाणी मी हिरवी मिरची थोडी जास्त वापरलेली आहे। भरीत हे छान झणझणीतच छान लागतं। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे या ठिकाणी कमी जास्त करू शकता। आता सुरुवातीला भाजलेलं वांग सुद्धा थोडंसं कोमट झालेलं आहे, तर वांग्यावरची साल आता आपण काढून घेऊ। तर बघा, अलगदरित्या सर्व बाजूंनी व्यवस्थित अशी साल निघालेली आहे। तर प्लेटमधील साल आपण बाजूला काढूया आणि वांग हे चाकूच्या मदतीने देठ कापून व्यवस्थित असं चिरून किंवा स्मॅश करून घेऊया। तर वांग हे जास्तही स्मॅश करायचं नाही। आपण फोडणी दिल्यानंतर वांग जसजसं परतत जातो तसतसं ते छान असं मऊसर होत जातं। तर बघा, या ठिकाणी सर्व तयारी झालेली आहे। आता आपण भरताला फोडणी देऊया। त्यासाठी गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल घालायचे। तेल गरम झाले की त्यामध्ये मोहरी, नंतर जिरे, हिंग, कढीपत्ता व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचा। तसेच त्यामध्ये मी 2 मध्यम आकाराचे बारीक चिरलेले कांदा घालून ते सुद्धा परतून घेत आहे। कांदा घातला की त्यामध्ये अगदी चिमूटभर मीठ घालायचे, म्हणजे कांदा हा तेलामध्ये जळत नाही, त्याचप्रमाणे तो लवकर मऊ होतो। कांदा थोडासा मऊसर झाला की आतमध्ये दाखविल्याप्रमाणे कांदा थोडासा बाजूला करायचा आणि ठेचलेला लसूण व हिरवी मिरचीचा ठेचा घालायचा। आता हे सुद्धा आपण कांद्यासोबतच व्यवस्थित असं मिनिटभर तरी परतून घेणार आहोत। तर बघा, मिनिटभरातच व्यवस्थित असं हे परतून झालेलं आहे। आता यामध्ये आपल्याला फक्त हळद घालायची आहे, बाकी कुठलेही मसाले घालायचे नाही। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला जर अधिक काही घालायचं असेल यामध्ये तर तुम्ही या स्टेजला घालू शकता, जसे की कांदापात। भरपूर ठिकाणी कांदापात घातली जाते, तर तुम्ही कांदापात घालू शकता। मी यामध्ये कांदापात घातलेले नाही, फक्त आता हळद पावडर यात घालून व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे। हळद छान मिक्स झाली की यामध्ये लगेच स्मॅश केलेलं वांग घालायचं आहे। त्याचबरोबर चवीनुसार मीठ आणि आता पुन्हा व्यवस्थित मीठ एकजीव करून घेऊ, म्हणजे घातलेले सर्व जिन्नस एकजीव होतील। त्याचप्रमाणे मीठ सुद्धा एकसारखे भरतामध्ये पसरले जाईल।
एकदम साधी अशी पद्धत आहे। यामध्ये मी कुठलेही जास्त इंग्रेडियंट्स किंवा साहित्य वापरलेले नाही। अगदी सहज साध्या पारंपरिक पद्धतीने सहजरित्या कोणालाही जमेल इतक्या सोप्या पद्धतीने हे भरीत बनवलेलं आहे। या चंपाषष्ठीला तुम्ही अशा पद्धतीचं झणझणीत असं पारंपरिक पद्धतीचं भरीत नक्की करून बघा। आता कढईवर झाकण ठेवून अर्धा मिनिट तरी याची वाफ काढून घेऊ। तर बघा या ठिकाणी आपलं मस्त असं झणझणीत वांग्याचं भरीत तयार झालेलं आहे। वरतून मस्त अशी हिरवीगार बारीक चिरलेली कोथिंबीर घालायचं, पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करायचं। तर बघा या ठिकाणी मस्त असा खंडोबाचा नैवेद्य जो चंपाषष्ठीला घरोघरी बनविला जातो ते म्हणजे वांग्याचं भरीत या ठिकाणी तयार आहे। आता आपण यावर झाकण ठेवून हे थोड्या वेळासाठी साईडला ठेवूया आणि भरीत सोबत जे रोडगे तयार केले जाते म्हणजेच बाजरीच्या पिठापासून चाणक्यांच्या स्वरूपामध्ये जे छोटे नैवेद्य तयार केले जातात ते कसे बनवायचे ते बघूया। रोडगे तयार करण्यासाठी या ठिकाणी मी एक मोठी प्लेट घेतली आहे। त्यामध्ये साधारणपणे 1 वाटी इतके बाजरीचे पीठ घेतले आहे। त्यातूनच थोडंसं बाजरीचं पीठ मी हे रोडग्यांना लावण्यासाठी काढणार आहे। सुरुवातीला थोडे थोडे पाणी घालून व्यवस्थित असं बाजरीच्या भाकरीसाठी पीठ मळतो तसंच आपल्याला पीठ तयार करून घ्यायचं आहे। तर रोडगे हे छोटे मोठे ज्या पद्धतीने तुम्ही तयार करतात त्या पद्धतीने तयार करायचे आहे। तर बघा या ठिकाणी व्यवस्थित असं मी पीठ मळून घेतलेलं आहे। आता आपण याचे छोटे छोटे बॉल्स तयार करणार आहोत। आमच्याकडे 5 किंवा 7 या पद्धतीमध्ये खंडोबाचे नैवेद्य तयार केले जातात। तर तुम्ही ज्या पद्धतीने नैवेद्य दाखवतात त्या पद्धतीनेच इथे रोडगे तयार करून घ्यायचे आहे। तयार एक छोटा गोळा घेऊन तो गोलाकार हातावर असा दाबून घ्यायचा। तुम्ही ज्याप्रमाणे बाजरीची भाकर थापतात त्याप्रमाणे थापून घेऊ शकता किंवा असे कोरडे पीठ हाताला लावून दोन्ही हातावर व्यवस्थित अशी ही भाकर थापून घेऊ शकता। तर बघा या ठिकाणी मी दोन्ही पद्धतीने व्यवस्थित असे रोडगे तयार करून घेतलेले आहे। चला तर मग हे आपण आता भाजून घेऊया। भाजण्याची पद्धत सुद्धा अगदी भाकरीप्रमाणेच आहे। सुरुवातीला तवा गरम करून घ्यायचा। तवा गरम झाला की त्यावर तयार रोडगे ठेवायचे। वरतून भाकरीप्रमाणेच पाणी लावून घ्यायचे। वरची बाजू थोडीशी सुकली की बाजू पलटून दोन्ही बाजूने अशाच प्रकारे हे 5ही भाकरीचे नैवेद्य व्यवस्थित मी भाजून घेते। तर बघा या ठिकाणी भरितासोबतच रोडगे किंवा नैवेद्य तयार झालेले आहे। तर यांना प्लेटमध्ये काढून घेऊ। त्यावर मस्त गरमागरम झणझणीत भाजलेल्या वांग्याचं भरीत घालून घेऊ। तसेच जेजुरीच्या खंडोबाचा भंडारा खोबरं तर अशी नैवेद्याची खंडोबाला दाखविला जाणारा चंपाषष्ठीचा पारंपरिक नैवेद्य तयार आहे। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत। धन्यवाद।